मटका गळ्याला आकार कसा द्यायचा, त्याचबरोबर मटक्या गळ्यावरती डिझाईन कशी तयार करायची, हे आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, अशा पद्धतीचे इथे मी 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे. या पट्टीपासून आपण इथे डिझाईन तयार करणार आहोत. मटका गळा डिझाईन असणार आहे आपली. तर बघा, गळा रुंदी इथे मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती 10.5 इंच ठेवलेली आहे. आता बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली. हा चौकोन जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. वरच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्यानंतर 7.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि तिथून बघा 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं ना. अशा पद्धतीचा बघा हे पॉइंट जोडून मी इथे मटका गळ्याचा आकार तयार केलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने मटका गळाचा आकार तयार करू शकता माझ्या पद्धतीने. तर बघा, इथे अशा पद्धतीचा आपला मटका गळा अस्तरवरती कटिंग झालेला आहे. आता तो आपण ब्लाऊज पिसाला स्टिच करून घेऊ. बघा, पूर्ण जोडून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने तो ब्लाऊज पिसावरती ठेवायचा आहे अस्तरचा पार्ट. आणि हे बघा, मधलं जे कापड आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. हे नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपी आणि साधी स्ट्रिक मी इथे सांगून घेतलेली आहे, जेणेकरून शोल्डर मध्ये ब्लाऊज व्यवस्थित राहील यासाठी. तर बघा, इथं अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने गळ्याच्या कडेने व्यवस्थित अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि तुमचं जेवढं मार्जिन असेल, 1/2 इंच 1/2 इंच, ते मार्जिन धरत तुम्ही गळ्याच्या कडेने टिप मारायची आहे. तर बघा, हे मार्जिन जे तुम्ही धरता ते समान मापाचं राहिलं पाहिजे. जी टिप जी ही मारताय ना तुम्ही, कुठं 1/2 इंचाची कुठं 1/2 इंचाची अशी झाली नाही पाहिजे. एक सारखी मापाची आली पाहिजे. एकतर 1/2 इंचाची तरी, एकतर 1/2 इंचाची तरी अशी धरत टिप मारायची आहे. बघा, इथं माझी टिप मारून झालेली आहे. आणि आता मी कमरेच्या साईडने सुद्धा टिप मारून घेणार आहे. गळा उलटवून घेणार आहे इथे मी आणि गळ्याच्या कडेने लेस लावायची आहे बघा आपल्याला. तर इथं हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी खास मी इथे सांगत आहे. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून काढायचं आहे. हे बघा, या पद्धतीने ते साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आता ह्या पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. याचं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा, गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट लावायचे आहेत. तर हे कट जे आहेत ते आपल्या गळ्यावरती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बरोबर टिपच्या अलीकडे आपले हे कट ठेवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हा गळा उलटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, पूर्ण गळा व्यवस्थित असा उलटवून घ्यायचा आहे. आणि गळा उलटवून घेतल्यानंतर एक गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, या पद्धतीची. तर बघा, कमरेच्या साईडला आधी दाबटीप द्यायची नाही, आधी गळ्याच्या साईडला का दाबटीप द्यायची आहे. जरी फुगलेलं एक्स्ट्राचं कापड जरी राहिलं तरी ते आपण कमरेमध्ये दाबटीपेमध्ये व्यवस्थित करून घेऊ शकतो. तर बघा, या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने आपली दाबटीप देऊन झालेली आहे. आता कमरेच्या कडेने सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊ. बघा, या पद्धतीने अस्तरवर नाही दिसणार या पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, इथं आपली पूर्ण दाबटीप देऊन झालेली आहे, कमरेच्या साईडने सुद्धा आणि गळ्याच्या साईडने सुद्धा. तर इथे बघा, आता अशा पद्धतीचा मी फॅब्रिक ग्लो जो असतो ते इथे वापरलेला आहे, फेविकॉल थोडक्यात. आणि अशा पद्धतीने बघा, फेविकॉलचे टिपके देऊन आपल्याला कापड एकसारखं करून घ्यायचं आहे. कुठेही चुन्या पडणार नाही अशा पद्धतीने कापड दाबायचं आहे. दोन्ही साईडला बघा, मी अशा पद्धतीने फेविकॉल लावून घेतलेला आहे. हाताने प्रेस करून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने अस्तरच्या साईडने सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे. आणि हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने फेविकॉलचा वापर करायचा आहे. तर इथं बघा, पूर्ण व्यवस्थित कापड आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण टक्स टाकून घेऊ. दोन्ही साईडला टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे.
या पद्धतीने बघा, अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते व्यवस्थित एकसारखं धरायचं आहे, अस्तरला जॉईंट धरायचं आहे आणि टक्स लॉक करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. इथं दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत बघा. अशा पद्धतीचा आपला इथं गळा तयार झालेला आहे. आता या गळ्याच्या कडेने बघा आपण लेस लावून घेऊ. हे बघा या पद्धतीची अगदी नाजूक गोल्डन कलरची इथे मी लेस घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीची आपल्याला ही लेस गळ्याच्या कडेने पूर्ण लावून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायचा आहे. चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि काही जर समजलं नसेल तर कमेंट सुद्धा करायची आहे. बघा अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता बघा या पद्धतीने मी या गळ्याची घडी घालून घेतलेली आहे मागील भागाची. आणि आपल्याला 1.25 इंचावरती 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता हे खडूने डार्क करून घ्यायचं आहे. डार्क करून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा हे मार्किंग उमटवून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून दोन्ही साईडला एकसारखं माप राहील. या पद्धतीने बघा. आणि हे साईड सुद्धा डार्क करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा ही पट्टी जी आपण काढलेली आहे 4 इंचाची ती पट्टी घ्यायची आहे. तर बघा प्लेट्स टाकण्यासाठी आपल्याला पट्टी जास्त लागते. अशा पद्धतीने पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे, कमी पडायला नको. हे बघा या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आहे बघा. दुमडून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा 1.25 इंचाचं मार्जिन ठेवत त्याला टिप मारून घ्यायची आहे. अगदी कडेने टिप मारायची नाही आणि मध्यभागी पण मारायची नाही. या पद्धतीने पूर्ण पट्टीला दुमडून टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर बघा पूर्ण पट्टीला टिप मारून झालेली आहे आपली. आणि आता या पट्टीला आपण प्लेट्स टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीच्या इथं प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही प्लेट्स मोठ्या सुद्धा ठेवू शकता. इथे मी अगदी छोट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 रेषा एवढ्या माझ्या प्लेट्स आहेत बघा. अर्धा इंचातल्या ज्या 3 रेषा असतात एवढ्या ह्या माझ्या प्लेट्स आहेत. याच्यापेक्षा तुम्ही जास्त मोठ्या सुद्धा ठेवू शकता. हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायच्या आहेत. आणि प्लेट्स आपल्या एकसारख्या मापाच्या आल्या पाहिजेत, बारीक मोठ्या झाल्या नाही पाहिजे. आणि प्लेट्सचं कापड जे आहे ते एकसारखं धरायचं आहे बघा. खालीवर कापड झालं नाही पाहिजे. हे बघा या पद्धतीने एकसारखं कापड धरत प्लेट्स टाकायच्या आहेत. या पद्धतीने इथं मी पूर्ण प्लेट्स टाकून घेत आहे. तर तुम्हाला इथं मी सर्व व्यवस्थित असं दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि जे नवीन डिझाईन तयार करत असतील त्यांना व्यवस्थित लक्षात येईल यासाठी काही स्किप न करता मी पूर्ण इथे दाखवत आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला एकसारख्या मापाच्या प्लेट्स तयार करायच्या आहेत आणि बारीक मोठ्या करायच्या नाहीत. तर इथं आता आपल्या पूर्ण प्लेट्स तयार करून झालेल्या आहेत. हे बघा या पद्धतीने एकदम एकसारख्या मापाच्या मी प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत बघा. आता हे धागे दोरे जे आहेत खालीवर जे झालेलं कापड असते ते आपण एकसारखं करून घेऊ बघा या पद्धतीने, जेणेकरून ज्यावेळेस आपण गळ्याला हे जॉईन करू त्यावेळेस धागे दोरे वर दिसणार नाहीत. यासाठी अशा पद्धतीने बघा धागे दोरे कट करून काढायचे आहेत आणि लेस लावल्यानंतर मग निघणार नाहीत धागे दोरे. तर बघा अशा पद्धतीने जेवढे निघल्यात तेवढे आपण कट करून काढायचे आहेत. आता इथं बघा खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरून आपल्याला पूर्ण ही प्लेट्सची पट्टी जी आहे ती बसवून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने बोटाने मी जसं ब्लाऊज धरत आहे तसं धरायचं आहे बघा, जेणेकरून
गळ्याच्या कडेने व्यवस्थित असं ही पट्टी जी आहे प्लेट्सची ती बसेल आणि चुन्या पडणार नाहीत बघा गळ्याला. या पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. आणि पट्टी जर पुरली नाही तर पट्टी आपल्याला परत एक्स्ट्राची वाढवून तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी तयार करून घेतलेली आहे बघा. व्हिडिओ जास्त मोठा होत होता त्यामुळे मी ते घेतलेलं नाही, दाखवलेलं नाही तुम्हाला बघा. अशा पद्धतीने इथे पूर्ण प्लेट्सची ही पट्टी जोडून झालेली आहे. आता याच्यावरून एक आपण लेस लावून घेणार आहोत बघा. या पद्धतीने आपल्याला अगदी जे मार्जिन आहे त्याच्यावरून, जी टीप मारलेली आहे त्याच्यावरून आपल्याला ही लेस ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे बघा. धागे दोरेवर दिसणार नाही अशा पद्धतीने, आणि लेस सुद्धा धागे दोरे दिसणार नाही या पद्धतीने ठेवायची आहे बघा गळ्याच्या वरती. हे बघा या पद्धतीने जी आपण टीप मारलेली आहे आणि जे धागे दोऱ्याचं एक्स्ट्राचं कापड आहे ते पूर्ण लेस मध्ये आपल्याला झाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा आपला इथं गळा तयार झालेला आहे बघा. आता आपण याला नॉट बसवून घेऊ. तर बघा गळ्याचं जे कापड राहिलं होतं त्याच अशा पद्धतीने चौकोनी कापड मी तयार करून घेतलेलं आहे बघा. आणि आता याचे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. तर सिंपल लटकन इथे मी तयार करून घेत आहे. हे बघा या पद्धतीचं लटकन, हे बघा अशा पद्धतीचं इथे लटकन तयार करून घेतलेलं आहे. दुसरं सुद्धा मी त्याच पद्धतीचं लटकन तयार करून घेत आहे बघा. हे बघा या पद्धतीने दोन्ही लटकन आपली तयार झालेली आहेत. आणि अशा पद्धतीने ही लटकनची जी नॉड आहे ती एकसारखी धरायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. तर वरती नॉड आपल्याला कट करायची नाही. तर इथे बघा 2.25 इंचावरती मी नॉड लावत आहे. जास्त जर वर गळ्याच्या साईडला लावली तर ती गळ्याला एकदम चिटकून जाते, त्यासाठी जास्त वर सुद्धा लावायची नाही. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने मी इथे नॉड बसवून घेत आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ही ब्लाउज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.